नमस्कार मित्रांनो, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल धर्मशाळेच्या थंड वातावरणात IPLचा एक भन्नाट सामना पेटला होता. पंजाब किंग्सने 200 धावा करूनही ती टीम हरली आणि दिल्ली कॅपिटल्सने एक ऐतिहासिक रनचेस काल धर्मशाळेत केला. पंजाब किंगने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. सुरुवातीपासूनच पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. विशेषतः प्रियांश आर्य याने 33 चेंडूमध्ये 56 धावाची धडाकेबाज फटकेबाजी केली. त्याने मिचेल स्टार्क आणि एंगिडी यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20-20 धावा करत त्यांना सळोकी पळो करून सोडले होते. आणि त्यानंतर श्रेयस अय्यरने काल 3 नंबरवर बॅटिंगसाठी आला आणि त्याने पण 36 चेंडूत 59 धावा करत डाव सांभाळला. शेवटच्या षटकामध्ये काही मोठे फटके मारत पंजाबने 210 धावांचा डोंगर उभा केला. मला वाटते थोडे मिडल ओव्हरमध्ये त्यांची धावसंख्या थोडी कमी झाली होती, बट एक अबोव पार स्कोअर होता धर्मशाळेच्या मैदानावर कालचा 210चा. दिल्लीची सुरुवात, जेव्हा दिल्ली बॅटिंग करायला तेव्हा त्यांची सुरुवात एकदम खराब झाली. पॉवर प्लेमध्येच दिल्लीचे 3 महत्त्वाचे बॅटर्स आऊट झाले होते. KL राहुल जो की एक चांगल्या फॉर्ममध्ये होता, आणि त्यानंतर अभिषेक पोरेल आणि साहिल परख हे 2 युवा बॅटर्स लवकर बाद झाले. आणि दिल्ली वन साइडेड मॅच हरतो की काय असं वाटत असतानाच कालच्या सामन्याचा हिरो दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल मैदानात आला. अक्षरने फक्त 30 बॉलमध्ये 56 धावाची आकर्षक विस्फोटक इनिंग खेळली आणि त्याला साथ मिळाली डेव्हिड मिलर, किलर मिलर. त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत 28 चेंडूत 51 धावा केल्या आणि अक्षर पटेलसोबत विजयी भागीदारी लढवली. दोघांनी मिळून पंजाबच्या बॉलरला काउंटर अटॅक केला आणि त्यांना दिल्लीला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. आणि मग शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये सामना एका थरारक दिशेकडे गेला. युवा खेळाडू मानव तिवारी आणि अकीब नकी यांनी शांतपणे खेळ करत दिल्लीला 19व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला आणि दिल्लीने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि IPLमध्ये आपला प्लेऑफच्या रेसमध्ये आपली आशा कायम ठेवली. इथे टर्निंग पॉईंट म्हणायला गेलं तर कालच्या मॅचचा जेव्हा आपण बघितलं, पॉवर प्लेमध्ये पंजाबचे 72 धावा झाल्या होत्या, पण त्यानंतर मिडल ओव्हरमध्ये बॅटर्सना पाहिजे तसा रन रेट कायम ठेवू शकला नाही. कायम ठेवू शकला नाही आणि जर अजून 10-15 धावा जास्त करू शकले असते तर मला वाटते सामना पंजाबच्या साईडने नक्की फिरू शकला असता. आणि दिल्लीच्या बॅटिंगच्या वेळेस पण सुरुवातीला जेव्हा त्यांचे 3 आणि 4 विकेट्स गेल्या होत्या, तेव्हा जर त्यांनी प्रेशर बनवून बाकीच्या विकेट्स झटपट आऊट करण्याचा प्रयत्न केला असता तर सामना कदाचित पंजाबच्या साईडने वळला असता. पण मला वाटते युजवेंद्र चहलला ओव्हर न देणं हे एक थोडासा टॅक्टिकल एरर होऊ शकतो म्हणता येईल श्रेयस अय्यरकडून. पण ॲक्च्युली कालची विकेट्स, धर्मशाळेची विकेट्सच अशी होती, फास्ट बॉलर सीम कंडिशनला मदत करणारी होती. तर दोन्ही टीमकडून आपण बघितलं की एक पण ओव्हर स्पिनरला देण्यात आलेला नाही. तर असो. आणि हा धर्मशाळेच्या मैदानावर सगळ्यात मोठा रनचेस होता. याच्या आधी एवढा मोठा रनचेस कोणत्या टीमने केला नाही T20 मॅचमध्ये. आणि आता आपण बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोलत होतो की पंजाबची लुझिंग स्ट्रीक सुरू आहे. काल ते 4था सामना कंटिन्यू हरले आणि जे टीम अनबिटेबल वाटत होती, इनविन्सिबल वाटत होती, ती आता एकदम ॲव्हरेज टीम वाटत आहे. त्यामध्ये त्यांची फिल्डिंग आणि बॉलिंग याचा दोष आपल्याला म्हणता येईल. आणि आता पंजाबला उरलेल्या 3 सामन्यापैकी 3 सामने जिंकावे लागेल आणि आता थोडंसं त्यांना बाकीच्या टीमवर अवलंबून राहावं लागेल प्लेऑफच्या आशेसाठी. आणि मला वाटते जर पंजाबची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय झाली नाही, पहिल्या 2मध्ये तर आता त्यांचं मुश्किल वाटत आहे स्थान येणं, पण ॲटलिस्ट प्लेऑफसाठी क्वालिफाय व्हायला हवं. आणि ती जर झाली नाही तर एक दुर्दैवी सीझन ठरेल. दॅट विल एक फेअर गोष्ट नाही ठरेल श्रेयस अय्यर आणि रिकी पॉन्टिंग आणि ओव्हरऑल पंजाबच्या मॅनेजमेंटसाठी. दिल्ली पण आता प्लेऑफच्या सीझनमध्ये अलाइव्ह आहे, तर एक चांगली गोष्ट झाली आणि दिल्लीने मागच्या मॅचचा बदला घेतला असं म्हणता येईल. आणि कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं, माधव तिवारी या
नवीन खेळाडूने कसं फलंदाजी म्हणा आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये प्रभाव करत आपली छाप टाकली. आणि आशुतोष शर्मा याने पण काल आपली चमक दाखवून दिली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला काय वाटते या कालच्या सामन्याबद्दल? चहलला ओव्हर देण्यात चूक केली का, किंवा दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल की नाही, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.